तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरातील शिपाई आणि पुजाऱ्यांच्या गैरवर्तनाची जोरदार चर्चा। मद्यप्राशन केलेला शिपाई आणि समाधीवरील पैसे खिशात घालणारा पुजारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। विश्वस्तांशी चर्चा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी स्पष्ट केली भूमिका। एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कळमोडी धरणातून चासकमान धरणात पाणी सोडले। बुधवारी सकाळी 7:30 वाजता 90% पाणीसाठा असलेल्या कळमोडी धरणातून 250 क्युसेक्सने धरणात पाणी। चासकमान धरणात 30.69% पाणीसाठा तर कळमोडी धरणात 90.22% पाणीसाठा। दोन्ही धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा। जलसंपदा विभागाची माहिती। वेदाचार्य हबप नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री मळुआई देवी, विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमान मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना। मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, होम हवन आणि कलशारोहण सोहळा। ग्रामस्थ महिला आणि माहेरवाशिनींच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न। भागवताचार्य केशव महाराज उकळीकर यांच्या कीर्तन रूपी सेवेला पंचक्रोशीतील भाविक नागरिकांची गर्दी। चाकणमधील पीके कॉलेजच्या कॅम्पसमधून चोरट्याने लाख रुपयांचे बांधकामाचे लोखंडी साहित्य लांबविले। मूळ यवतमाळ येथील 27 वर्षीय ओमकार प्रकाश हटकर याला बेड्या। चाकण पोलीस ठाण्यात दत्तात्रय खांडेभराड यांची फिर्याद। वासुली येथील ॲडविक हायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील 2 व्हीलरचे 227 कास्टिंग जॉब चोरी करताना ड्रायव्हरला पकडले। कंपनीच्या गेटवर सुरक्षा रक्षकांच्या तपासणीमध्ये चोरीचे प्रकरण आले उजेडात। म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात नाणेकरवाडी येथील वैभव संगेवार याच्यावर गुन्हा दाखल। संजीव कुमार राऊत यांची पोलिसात फिर्याद। धानोरे गावातील गट क्रमांक 201 मध्ये पत्र्याचे शेड उभारण्याचे काम करीत असताना फिर्यादी महिलेला अटकाव केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा। भानुदास गावडे आणि सागर गावडे यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। न्यायालयाचा आदेश असतानाही आरोपींनी फिर्यादी महिलेच्या क्षेत्रात अतिक्रमण करून शिवीगाळ आणि धमकी देत कामात आणला अडथळा। आगामी 3 वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार। केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल, करडई यासारख्या पिकांचा सामूहिक पद्धतीने विकास करण्यावर भर। जिल्हा अधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश।